ओम नमः शिवाय. नमस्कार सगळ्यांना. मी कविता नेहरे आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अन्नपूर्णा बाय कविता नेहरे या यूट्यूब चॅनलवर. इथे मिळतात घरगुती सोप्या आणि हमखास जमणाऱ्या रेसिपीज. आज आपण बनवणार आहोत मूग भजी. यासाठी मी डाळ भिजवून घेतली होती एक एक तासभर. 1 वाटी डाळ भिजवून घेतली होती आणि त्यासाठी लागणारं साहित्य आहे हिरव्या मिरच्या, लसूण, आलं आणि जिरे. खूप सोप्या पद्धतीत आपण बनवणार आहोत. सर्वप्रथम आपण हिरव्या मिरच्या, लसूण, अद्रक आणि जिरे हे छान असं क्रश करून घेणार आहे. जास्त बारीकही नाही, जास्त जाडही नाही. आज आपण जी बनवणार आहोत मूग भजी, जी बाहेरून खूप क्रिस्पी, आतून सॉफ्ट आणि तेल अजिबात न शोषणारी. आणि हो, आज मी याच्यात घालणारा एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स जे बहुतेक लोक सांगत नाही, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. डाळ आपण छान अशी ग्राइंड करून घ्यायची आहे मिक्सरमधून. आणि ज्याप्रमाणे मी बोलली, घरगुती सोप्या आणि हमखास जमणाऱ्या रेसिपीज नवशिक्यापासून तर प्रो कुकपर्यंत सगळ्यांसाठी आज तुम्हाला अशाच इझी, टेस्टी आणि बजेट फ्रेंडली रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा जो सिक्रेट इन्ग्रेडियंट्स मी तुम्हाला बोलली होती तो आहे रवा. डाळ आपण ग्राइंड करून घेतली, त्याच्यामध्ये मी 1 वाटी रवा ॲड करणार आहे आणि त्यालाही छान असं मिक्स करून घेणार आहे. रवा म्हणजे सुजी, सिमोलिना. हा रवा भजीला देतो एक्स्ट्रा क्रिस्पीनेस, तेल कमी शोषलं जातं आणि स्ट्रेक्चर येतं. अगदी मार्केट स्टाईल सिक्रेट इन्ग्रेडियंट्स आहे जे फक्त 1 ते 2 चमचे किंवा 1 वाटी रवा. जास्त घातलं तर भजी कडक होईल, म्हणून एक प्रमाणातच घ्या. कमी घातलं तर क्रिस्पीनेस येणार नाही. ते प्रमाण खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणून डिस्क्रिप्शनमध्ये मी नक्की लिहून दिलं आहे. बॅटर करताना आत सगळंच साहित्य एकत्र छान मिसळून घ्या. पाणी अजिबात जास्त घालायचं नाही, कारण मूग डाळीत आधीच ओलावा असतो. याच्यात मीठ चवीप्रमाणे ॲड करा आणि आपण जो मसाला अगोदर क्रश करून ठेवला होता तोही त्यात ॲड करा. म्हणजे खूप घट्टही नको आणि खूप पातळही नको, मध्यम कन्सिस्टन्सी हवी. म्हणून हे छान सगळं साहित्य एकत्र मिक्स करून आपण एक 10 मिनटं बाजूला ठेवून देऊया अगोदरच, जेणेकरून रवा आपला त्याच्यामध्ये छान असा भिजून व्यवस्थित होईल. आणि साईडला पण तेलही एक मीडियम आचेवर गरम करायला ठेवलं आहे. ज्याप्रमाणे मी बोलली, जास्त घट्टही नको आणि जास्त पातळही नको, तर अंदाज बघून तुम्ही पाणी ॲड करा थोडं थोडं आणि तसं बॅटर तयार करा. तसं बॅटरमध्ये मूग भजी जी बाहेरून खूप क्रिस्पी, आतून सॉफ्ट आणि तेल अजिबात न शोषणारे आहे, तर नक्की ट्राय करा ह्याप्रमाणे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हे छान असं मिक्स करून आपण याला बाजूला ठेवणार आहे थोड्या वेळासाठी. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया. याच्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळदही टाकू, जेणेकरून एक कलरसाठी छान दिसतात, म्हणून नक्की थोडं टाका. आणि याच्यामध्ये मी आणखीन 2 सिक्रेट इन्ग्रेडियंट्स नंतर दाखवणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. हे छान आपलं बॅटर आपण एक 5 ते 10 मिनटं आपण बाजूला ठेवूया. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया. आणि याच्यामध्ये आपला मेन मी ग्रीन चटणी विथ मूग भजी एकाच व्हिडिओमध्ये 2 रेसिपी दाखवणार आहे. ग्रीन चटणीच्या मी अगोदरही व्हिडिओ दाखवले आहे. ही पण एक पटकन बनणारी 2 मिनटात बनणारी ग्रीन चटणीची रेसिपी आहे. पुदिना आणि कोथिंबीर. याच्यात मी लसूण स्किप केला, पण तुम्ही लसूणही टाकू शकतात. आणि 1 इंच आल्याचा तुकडा छान असं ग्राइंड करून घ्यायची. आणि ही भजी या ग्रीन चटणीवर खूप छान लागते. झटपट हिरवी चटणी बनते. तुम्ही लिंबूही टाकू शकतात. मी लसूण स्किप केला. ही झाली आपली चटणी 2 मिनटात तयार. किती सुंदर कलर आहे बघा, छान अशी ही चटणी. आणि याच्यात आपण बाजूला तेल गरम व्हायला ठेवलं, तर तेच तेल घेऊन याच्यामध्ये आपण थोडासा तडका मारूया. आपण याच्यामध्ये तीळ आणि जिऱ्याचा तडका देऊया, टेस्टला छान लागते. ही अशी आपली ग्रीन चटणी अगदी 2 मिनटात तयार होते आणि खायलाही खूप छान लागते. याच्यामध्ये तुम्ही लिंबू पिळू शकतात. छान लागते ही चटणी, नक्की ट्राय करा. ग्रीन चटणी विथ मूग भजी कॉम्बिनेशन एकदम परफेक्ट लागतं. मुलंही अगदी आवडीने खातात. छान हे टेक्स्चर झाले, छान चटणी झाली आहे.
आता आपण भजीसाठी तयारी करूया. मी तेल गरम करायला ठेवलं होतं. हे आपलं ऑलमोस्ट 10-1 मिनिटांनी आपलं बॅटर ऑलमोस्ट भिजून तयार झालेलं आहे. याच्यात आणखीन एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स, अख्खी धणी जे मी टेचून क्रश करून घेते आहे. ते भजीचा त्याच्यामध्ये क्रिस्पीनेस भजीमध्ये खाताना टेस्ट एक छान येतो. त्याच्यामुळे नक्की ट्राय करा. छान असं आपण क्रश करून घ्यायचे. ड्राय रोस्टेड धणे आहे. कोरिएंडर सीड्स क्रश करून घेतले आहे, तेही त्यामध्ये ॲड करा. असे नक्की ट्राय करा, खूप छान टेस्ट लागते याच्यामध्ये. आणि व्हाईट तीळ टाकणार आहे याच्यामध्ये. मीठ मी अगोदरच टाकलं होतं चवीप्रमाणे. आणि मी याच्यामध्ये अजवाईन टाकणार आहे. तो असा मिक्स करून टाकणार आहे, जेणेकरून त्याची टेस्ट छान येते. आणि छान हे आपलं बॅटर एक छान असं मिक्स करणार आहे मी. आणि कांदा मी चिरून घेतला होता बारीक, तोही त्यात ॲड करणार आहे. कांद्याने भजीची टेस्ट खूप छान लागते, चव खूप छान येते. म्हणून मी सांगितल्याप्रमाणे स्टेप बाय स्टेप फॉलोअप करा आणि ह्या प्रकारे भजी करून बघा. खूप छान भजी लागतात. छान असं बॅटर मिक्स करायचं. हे छान आपलं बघा 5 ते 10 मिनिटांनंतर हे बॅटर जे आपण ठेवलं होतं ना, ते छान असं ओलसर झालं आहे आपलं. एकदम जास्त घट्टही नाही, जास्त पातळी नाही. तेल आपलं ऑलमोस्ट गरम झालं आहे छान असं. तर त्याच्यामध्ये आपण हे पकोडे 1 बाय 1 सगळे पकोडे मध्यम आचेवर तळायचे आणि हलके हलके उलटत राहायचं. तेल मध्यम गरम असतानाच हाताने किंवा चमच्याने छोटे छोटे पकोडे सोडा. पकोडे हे मध्यम आचेवरच तळायचे आणि हलके हलके उलटवत राहायचे जोपर्यंत ते छान सोनसळी रंगाचे होत नाही. वा, किचनमध्ये येणारा सुगंधच भूक वाढवतोय. खूप छान सुगंध पसरला आहे. हे गरमागरम मूग डाळ पकोडे हिरवी चटणी, टोमॅटो सॉस किंवा गरमागरम चहासोबत अप्रतिम लागतात. पावसाळ्यात किंवा संध्याकाळी ही रेसिपी म्हणजे परफेक्ट स्नॅक्स. एक छोटी टिप देते, जास्त खुसखुशीत पकोडे हवे असतील तर सुजीचं प्रमाण थोडं वाढवा. कांदा घातला तर चव आणखीन दुप्पट वाढते. तुम्ही हे पकोडे कशासोबत खायला जास्त आवडतात? चहा किंवा कॉफी कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी आणखीन एक सिक्रेट टिप सांगणार आहेत, तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. छान असे आपले मूग पकोडे तळले आहे. हलके हलके उलटवत राहा जोपर्यंत ते छान सोनसळी रंगाचे होत नाही तोपर्यंत. हे बघा किती सुंदर गोल्डन कलर येत आहे याला. बाहेरून क्रिस्पी, आतून सॉफ्ट. खूप छान लागते ही रेसिपी. नक्की ट्राय करा. आणि हो, तेल जर थंड असेल ना तर भजी खूप तेल सोसेल. म्हणून तेल नेहमी मीडियम आचेवर गरमच असावे. जास्त हाय फ्लेमही नसावी आणि एकदम थंडही नसावे. हिरवी चटणी आणि गरमागरम मूग भजी म्हणजे परफेक्ट इव्हिनिंग स्नॅक्स. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, मी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला अजून एक सिक्रेट टिप सांगणार आहे. ह्याच भजीमध्ये आणखीन 2 इंग्रेडियंट्स ॲड करून तुम्ही छान आणखीन भजीचा चव दुप्पट वाढवाल. त्याच्यामुळे हा आपला एक तळून झाल्यानंतर सेकंड याला मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ बघा. आणि हो, जर तुम्ही 1 वाटी डाळ टाकली तर अर्धा वाटी रवा टाका. प्रमाण हे खूप महत्त्वाचं आहे. ही आपला भजी तयार झाली आहे. आणि याच्यामध्ये मी आणखीन एक इंग्रेडियंट्स सांगणार आहे 2. तर तुम्ही नक्की बघा मी काय सांगणार आहे.
खूप छोटे छोटे टिप्स असतात जे आपल्याला माहीत नसतात. आता ही भजी मी तळी, ही पण छान माझी क्रिस्पी झाली आहे, पण याला आणखीन क्रिस्पीनेस आणि थोडंसं सॉफ्टनेस असा हवा म्हणून याच्यामध्ये मी ॲड करणार आहे गरम तेल आणि आणखीन एक छोटासा एक इन्ग्रेडियंट्स आहे, मी याच्यात टाकणार आहे खाण्याचा सोडा आणि दोन्ही छान मिक्स करून ह्या पद्धतीने ही भजी तळल्यास खूप छान लागते. नक्की किती सुंदर गोल्डन कलर आला आहे आणि हिरवी चटणी गरमागरम मूग भजी म्हणजे परफेक्ट कॉम्बिनेशन. ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं, आपली ही आता भजी तयार आहे. छान अशी क्रिस्पी खुसखुशीत मूग भजी विथ ग्रीन चटणी आणि टोमॅटो सॉस इव्हनिंग स्नॅक्स तयार आहे. जर तुम्हाला आजची मूग भजी रेसिपी आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा आणि काही शंका असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारा. पुन्हा भेटूया एका नवीन सोप्या आणि खास रेसिपीसोबत. तोपर्यंत हॅपी कुकिंग. अन्नपूर्णा बाय कविता नेहरे. थँक्यू.